नमस्कार. तर आजकाल गोंयान एक खूप वेगळे एक चर्चा चालू आसा, की शिवाजी महाराजाचें राज्य गोंयान आसलेलें काय ना. खरी तर हो चर्चेचो असो प्रश्न न्हू. खरो इतिहास कितें हें सगळ्यांक खबर आसा. पूण काल पयर केल्लेल्या उदय भेंब्रे यांच्या एका स्टेटमेंटा खातीर परत सगळो वाद निर्माण जाला, की खरेंच गोंयान शिवाजी महाराजांचें राज्य आसलेलें, तेंचे पुर्तुगीजां कडेन संबंद कशे आसलेले आनी हो विशय खरो कितें? तर आमी ह्याच विशयाचेर आज एक बारीकशी चर्चा करपाक आमचे बरोबर श्री सचिन मदगे सर आसात. सचिन सरांची ओळख सगळ्यांक आमकां खबर आसा. ते इतिहासकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विशयार तेंचें खूब लिखाण आसा, वाचन आसा. बऱ्यापैकी तेंचे भाशणां ह्या विशयान सगळीं आसता. तर सर, विशय तुमकां खबर आसा, की हय. स्टेटमेंट जालो आनी तेच्या नंतर खुबशें फुडलें राजकारण सुरू जालां. तर राजकारणाचो भाग तो सगळो सोडलो जाल्यार इतिहास म्हणून शिवाजी महाराजांचें खरेंच राज्य गोंयान आसलेलें आनी आसलेलें कितल्या तालुक्या पर्यंत आसलेलें, खंय खंय तेंचें राज्य आसलेलें? शिवाजी मग आता एक पहिलं हांव एक उदय बाब भेंब्रेक थँक्यू म्हणता, की खरें इतिहासावर आमी खुबशे लोक चर्चा करिना. लोक कशे आसता की नाटक, सिनेमा, कादंबरी किंवा हेच्यान ह्योच खरो इतिहास म्हणून सजमतात. आणि हांव काल पयरच्यान पळयतात की खुबशे लोक फोन करतात आनी हे बाबा इतिहास खंय आसा आनी ह्यांनी हे म्हटलां हे खरें आसाय काय ना, आणि हे संदर्भ ग्रंथांची नावं आसात, काही इतिहास अभ्यासकांची नावं आसात, आणि हे सगळे आता लोक सोदपाक लागल्या. बरोबर. काय तर उदयबाब भेंब्रेन पहिले नाव घेतलं पिसुर्लेकरांचे, पांडुरंग पिसुर्लेकरांचे पोर्तुगीज मराठी संबंध. हे पुस्तक पुणे विद्यापीठाचे आसा. हे पिसुर्लेकरांची जी 7 व्याख्यानं झालेली असतात त्या व्याख्यानावर आधारित हे पुस्तक आसा. आणि शिवाजी महाराज आणि गोवा ह्या विषयावर सगळे जाय तरेन खोलायन ह्या हेज्यांनी आसा. उदयबाब भेंब्रे म्हणता की शिवाजी महाराजांचे ह्या 7य तालुक्यावर राज्य नसलें. म्हाका व्हडलें अजब दिसता की खरेपणाचो उलोवपाचो झेत हाडून फटींग उलोवप कशें काय. खंय उदयबाब भेंब्रे जाणते आसात, त्यांचो गोंयच्या ह्या सामाजीक राजकीय चळवळींतलो तेंचें म्हत्व म्हाका खबर आसा. आयच्या आधुनीक गोंयाच्या ह्या सगळ्या जडणघडणीत त्यांचें कितलें म्हत्व आसा तेंय म्हाका खबर आसा. अशें आसून सुद्दां ते पुस्तका विशयी तेज्यातलो एक संदर्भा विशयी इतले अशें कशें उलोवंक शकता हो म्हाका अजब प्रश्न आसा. ह्या पुस्तकांतली कांय पानां हांवें एका फ्लॅगय लायला आनी हेज्यातलें काडलां की शिवाजी महाराजांचें राज्य कशें आसलें ह्या विशयावर हेज्यातले सारके हे आसा. त्यातले तुमकां काही रेफरन्सय सांगता की उदयबाब भेंब्रे म्हणटा की त्यात शिवशाही एक हो प्रकरण आसा. शिवशाही एकान आसा आनी तेज्यान शिवाजी महाराजांचें राज्य खंय आसलें कितें आसलें ह्या विशयी कांयच येना. काय तर शिवशाही एक पोर्तुगीज मराठी संबंध फोली क्रमांक 78 त्यातले कितें आसा ते वाचून दाखयता हांव. तारीख 16 मे च्या सुमारास शिवाजीने फोंडा किल्ला जिंकून घेतला. फोंडा किल्ला शिवाजीने घेतल्यामुळे मराठ्यांच्या अंमलाखाली अंत्रुज, अष्टगार, हेमाडबारसे, बाळ्ळी, चंद्रवाडी, काकोडे म्हणजे आत्ताचे फोंडे, सांगे, केपे, कानकोणा हे महाल आले. हे शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले. आणि कोणाकडल्यान जिंकून घेतला तर हे आदिलशाह कडल्यान जिंकून घेतला. हेजे सगळ्या तरेन आसा. त्याच्या पयलीं शिवाजी महाराजांनी 1663-64 पेडणे डिचोली सत्तरी हो भाग जिंकून घेतलो. त्याच्या विशयी सुद्धा त्याच ग्रंथान सगळे आलेले आसा. काय 63च्या मे महिन्यात शिवाजी महाराजांनी कुडाळ जिंकून घेतले. त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या भयान डिचोली, साखळी, सत्तरी हांगाचे आदिलशाचे हवालदार पळून गेले. मिर्जन कोकण प्रदेशचो व तेज्यान कितें पिसुर्लेकरांनी बरयला ते हांव वाचून दाखयता. आणि त्याचो रेफरन्सय आसा. म्हणजे बरयला म्हणजे पिसुर्लेकरान काय आपल्या मनाचे बरोवन ना. जे तेन्नाचे पोर्तुगीज डॉक्युमेंट्स आसात, मराठी डॉक्युमेंट्स आसात, हेज्या संदर्भ रेफरन्स घेवन बरयलेले आसा.
मिरजन पर्यंतचा कोकण प्रदेश काबीज करण्याचा शिवाजीचा विचार होता. मिरजन म्हणजे आज कारवारच्या कारवारचं अंकोल्याच्या पुढे पुढचं मिरजन भाग. असा. तो तिकडे गेला नाही. ह्यावेळी कुडाळ, पेडणे, सत्तरी, मणेरी, भतग्राम हा आदिलशहाचा मुलूक शिवाजीच्या सत्तेखाली आला. क्लिअर? सत्तेखाली आला म्हणजे त्यांचे राज्य असलेले होय. हे शब्द खूप क्लिअर होतात. होय. त्याच्या उपरांत 16 मे 1675 सालान पान नंबर 78 पेज फोली नंबर किती बरयला की 16 मेच्या सुमारास शिवाजीने फोंडा जिंकून घेतला. फोंड्याचा किल्ला शिवाजीने घेतल्यामुळे मराठ्यांचा अंमल अंत्रुज म्हणजे आईचा फोंडामाल, अष्टगार, हेमाड बारसे, बाळली, चंद्रवाडी, काकोडे म्हणजे आत्ताचे फोंडे, सांगे, केपे, कानकोण हे महाल आले. इतके क्लिअर कट शिवाजी महाराजांनी चेक राज्य कसे आदिलशाकडल्यान जिंकून घेतले ह्याचे क्लिअर कट सारखे ह्याच्यान वर्णन असा. अशें असून सुद्धा अशा तरेन उलयता की आपण जाय ती बुकां वाचली आणि ह्यान 7 तालुक्यान शिवाजी महाराजांचे राज्य खंय असले हे ना. बरोबर. आता पिसुर्लेकरांचे मागाचे सगळे संदर्भ हे पोर्तुगीज पत्रांचे संदर्भ, गोवा आर्कायव्हिजांची पत्रां असतात जी ओरिजिनल पोर्तुगीज पत्रां असतात, मोडी पत्रां असतात तेजे वयल्यान संदर्भ येयलात. आणि ही जी सगळी पानां आमी झेरॉक्स मारल्या इट इज फ्रॉम द पिसुर्लेकरांच्या पुस्तका वयल्यान. सो हो तर एक भाग क्लिअर जाता की छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य असलेले. उदय बाबान आणि एक व्हडलो प्रश्न केलो जे ते खूपदा परत परत सांगतात की शिवाजी महाराजांक तर मदत केली पोर्तुगीजान. शिवाजी महाराजांचे नौदल जे असलेले ते पोर्तुगीजान बांधले. हो त्यांचो एक सद्याच प्रश्न असता की खर सरेच शिवाजी महाराजांचे नौदल बांधपाक म्हणजे आता जर कळटा आमकां शिवाजी महाराज तेंचेर आक्रमण करतालो, राज्य घेतले जाल्यार अशें आसतना तेमी नौदल बांधपाक खरेंच हेल्प केली तांकां. तर सन 1657 काय आता ह्याच्या पयलीं हांव उलयला शिवाजी महाराजांच्या गोंयांत राज्य सुरू जालें 1663 नंतर. त्याच्या पयलीं सन 1657 शिवाजी महाराजांच्या ताब्यान कोकणातलो आयचो कल्याण भिवंडी हो भाग त्यांच्या ताब्यान येयलो. तो थंयच्या आदिलशाह कडल्यान जिंकून घेतलो. आणि शिवाजी महाराजांक एक दिसलें की आपले नौदल स्वताची नेवी आरमारी तारवा आसूंक जाय. बट त्या काळात लढाई करपाचे जे युद्धाचे ते तारवा कोण बांधतले तर आमचे देशी जे तंत्रज्ञान असले ते कोणाकडेच नसले. तर कोण असले ते डच, पोर्तुगीज, इंग्रज यांच्याकडे असले. त्याच ह्याच्यातलो लुई लैताव फेर्राव विएगश आणि तेजो चलो आणि 200 कारागीर ह्यांका घेऊन शिवाजी महाराजांनी आपले नौदल सुरू केले, तारवा बांधपाचे सुरू केले. हो लुई लैताव विएगश हो काय पोर्तुगीजांचो एम्प्लॉय नाशिल्लो. तो आजच्या भाषेत सांगायचो तो फ्रीलान्स काम करपी. ताका कॉन्ट्रॅक्ट दिला शिवाजी महाराजांनी बांधपाचे. हे सामके क्लिअर असा. पोर्तुगीज मराठी संबंधान असा. मराठ्यांची इतिहासाची साधन आहे. ब्रागांज परेरा ह्याच्यात सारखे जाय ते तेन्नाचे रिपोर्ट असतात. याशिवाय शिवछत्रपतींचे आरमार गजानन भास्कर मेंदळे यांचेय बूक असा. म्हणजे क्लिअरली बरयलेले असा. पण उदयबाब आपल्या सोयीन कसो सांगता की ते पोर्तुगीज गव्हर्नराकडे शिवाजी महाराजांनी रिक्वेस्ट केली की आमका बाबा ते टेक्निशियन दी आणि म्हणजे आपणाच्या सोयीनी आपणाचे तसे काहीच ना. आताच्या भाषेन जर एक जर्मन कंपनीकडे डील केली होय म्हणजे जर्मन गव्हर्नमेंटाकडे डील केलेली ना ती शिवाजी महाराज तांकां जे कितले पैसे दिले आणि म्हाका दिसता सर पोर्तुगीजान तेंचेर प्रेशर हाडलो. हे पोर्तुगीज गव्हर्नराक जेन्ना कळले की आपलो मनीस आपलो मेस्त हो आपल्या राज्याचो नॅशनॅलिटी पोर्तुगीज असलेलो हो मेस तो शिवाजी खातीर तारवा बांधता. आणि आयज ना फाल्यां शिवाजी हो दर्यान आपल्या विरुद्धच यूज करतलो हे तांकां भंय दिसले. त्या खातीर पोर्तुगीज गव्हर्नरनी हांगा तेंचे सगळे ज्यो बाकीचे सगळे मेंबर्स आसा यांच्या वांगडा हांगा मिटींग केली आणि त्या हेज्यान की आता हे आरमार जर झाले तर आपणाक दर्यान कितले भय जाता हे उक्तायले आणि हे आरमार बंद करून जाय हेज्या खातीर त्यांच्या मुंबई हांगाय व्हडलो भाग आशिल्लो थंयच्या मनशाक धाडला. एक म्हणजे
आणि लिपून धाडला की बाबा तू त्याका हे कर आणि बरं. थंयच्यान हे कर. बरं. आणि लुई लयता वियगस त्याने ते पोर्तुगीज गव्हर्नरचे ऐकले आणि काम आणि मध्येच तो सोडलं. मध्ये सोडून तो गेला. बरोबर. पण ते पोर्तुगीज त्या मेस्तानी सोडले म्हणून शिवाजी महाराजांचे आरमार काय पुढे जाऊन ना असे ना शिवाजी महाराजांचे आरमार पुराय झाले आणि त्यांनी पुढे व्हड पराक्रमही केलेलो असा. बरोबर. आणि आम्ही शिवाजी महाराजाक फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणतात. होय आणि शिवाजी महाराजाक फादर ऑफ इंडियन नेव्ही आम्ही म्हणजे आम्ही ते मराठी लोकांनी म्हणूंक ना, भारत सरकार म्हणटा होय. आणि नेव्ही म्हणटा. अशें आसून जर तेंचे कडेन अशें नेव्हीच्या फाउंडेशनाचेर आळ घालप म्हणजे एक व्हडलें हास्यच अशें. होय होय की तुमका जाय तसो तुम्ही तुमच्या सोयीन हे करता. तुमच्या म्हाका ते दिसता की त्यांच्या कितें विचाराक शिवाजीची आडखळ जाता ते खबर ना. त्याच प्रश्नाक आतां जोडून एक प्रश्न जो पूर्ण कालच्या व्हिडिओन एक मेन सार आसलेलो उदय बाबाच्या व्हिडिओचो, की तेका खंय ना खंय दाखोवपाक जाय की शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज हे नकाय फ्रेंड. म्हणजे शिवाजी महाराज वो मोगलांचो शत्रू, आदिलशाचो शत्रू, इंग्रजाचो शत्रू आणि फ्रेंड कोणाचो? पोर्तुगीजांचो फ्रेंड. आता जे 2 संदर्भ आम्ही पळयले तितून तरी खंयच दिसना की शिवाजी महाराज हो तेजो फ्रेंड असलेलो म्हणून, कारण नौदल आडोवपाक ते हे करतात. तर हेजेर आमच्या कडेन काही पुरावे आसात की कशे शत्रू खूप आसले कितें? जाय तितले पुरावे असतात. काय बरं शिवाजी महाराजांनी आणि हो सांगता की आपण शिवाजी वयर वयर दाखवतात. म्हाका सांग वयर वयर दाखोवपी आसत जाल्यार शिवाजी महाराज बार्देस स्वारीच्या वेळी तर मग पाद्र्यांक मारपाचे नसले शिवाजी महाराजांनी. बरोबर बरोबर. काय वयर वयर दाखोवपाचे असले तर त्यांच्या पाद्र्यांक कित्याक मारतले? थंयची लूट कित्याक करतले पोर्तुगीजांची? बरोबर. काय हे आणि जाय तसो आपणाक घडये हे तर त्या हेच्यान खरं तर शिवाजी महाराजांचो पोर्तुगीज गव्हर्नरनी पराभव केलो असं काहीच हे ना. पोर्तुगीज गव्हर्नरनी आपलो रिपोर्ट तयार केलो हां. की आपण शिवाजी महाराजांचो हे केलेलो असा. हम्म. काय पराभव केला आणि हे केला ते केला. पण ते सगळे त्याच्यातले सारखे कितें आसा एक सांगता की इतिहास हो न्ही एक पझलचो खेळा भशेन असता. Right. पझलचो खेळ खबर आहा कुडके कुडके असतात. हम्म. ते कुडके कुडके लावून एक आम्ही एक चित्र पिक्चर तयार करता. हम्म. काय त्या केन्ना केन्ना कितें जाता इतिहासाच्या बाबतीन कितें जाता थोडे पझल मिस असता. हम्म. त्यांना आम्ही आमची विवेक बुद्धी यूज करून ते चित्र तयार करपाचे असता. बरोबर. काय त्या टायमाचो समकालीन इंग्रजांचे रिपोर्ट, डचांचे रिपोर्ट आणि खुद्द पोर्तुगीजांचेच रिपोर्ट ह्याच्यान खरं तर दिसत ना की शिवाजी महाराजांचा पराभव झाला. काय आणि होतं सांगता मैत्री झाल्या तर शिवाजी महाराज ते असे कित्याक हे करतले. काय आणि असे जायते असा शिवाजी महाराजांचे भय कितले असले. शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांक धांवडपा खातीर गुप्तचर सैनिकांची मोहीम काढलेली असा. त्याचे जायते रेफरन्स असतात. काय शिवाजी महाराजांनी सप्तकोटेश्वराचं पुनर्निर्माण केले ते आम्ही त्याच्यावर येतलेच. शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांक धांवडपा खातीर गुप्तचर मोहीम केलेली असा. पुढे बेतूलचा किल्लो बांधला. बेतूलचा किल्लो बांधपाचो जे सगळे रेफरन्स असतात न्ही ते सगळे पोर्तुगीज असतात. मराठ्यांच्या इतिहासात बेतूलच्या किल्ल्याचो खंयच उल्लेख येना. शिवाजी महाराज बेतूल हांगा किल्लो बांधता हे फक्त आणि फक्त पोर्तुगीज डॉक्युमेंटा वयल्यान कळटा. काय त्या हेच्यान शिवाजी महाराजनी थंय किल्लो बांधल्या उपरांत आपणाक कितें भय जातले हे सारखे बरयलेले आसा. काय इतलेच न्ही तर शिवाजी हो आयज ना फाल्यां पोर्तुगीजांक गोंयांतल्यान धांवडटा हे त्या टायमाच्या इंग्रजांनी बरयलेले आसा, डचांनी बरयलेले आसा. काय आणि शिवाजी महाराजांविषयी समकालीन पोर्तुगीज गव्हर्नरनी शिवाजी महाराजांच्या मरणाची बातमी ताका कळल्या उपरांत पोर्तुगीज राजाक जे पत्र बरयलां न्ही ते जर वाचत जाल्यार त्यातले 2च हेच्यान कशें बरयलां सांगता की शिवाजी राजाच्या मृत्यू कारणा खातीर आता हे आमचे राज्य भयमुक्त जाला. आणि शिवाजी राजा हो युद्ध टायमाच्या पेक्षा शांततेच्या टायमाक आमकां चड खतरनाक त्रासदायक आशिल्लो. शिवाजी महाराजां वांगडा मैत्री असली शिवाजी जाल्यार तो हो असो समकालीन गव्हर्नर कशे बरू शकता. काय शिवाजी महाराजांनी हे केलेला बरं समकालीन गव्हर्नर आता थोडे जाता कितें शब्दाचो खेळ आमकां करू येता. कसो तर पोर्तुगीजांनी खूप फावट बरयलेला की तुमच्याकडे आमची मैत्री असूंक जाय आणि तुम्ही मैत्री हे करूंक जाय. परंतु ज्या टायमाक अशें सगळीकडे जाता डिप्लोमॅटिक लँग्वेज ती असताच. काय
ह्याचा अर्थ असो असा ना की ते खऱ्यानच ती भितरल्यान मैत्री असा म्हणून. बरोबर. शिवाजी महाराजांनी ज्या कृती केलेल्या असतात पोर्तुगीजांविरुद्ध, ह्याच्यात खंयच शिवाजी महाराजांची भितरल्यान मैत्री असा आणि भायल्यान हे असे असा काय दिसत असे केन्नाच त्यांचे हे जाऊन ना. बरोबर. आणि शिवाजी महाराज नंतर जे राज्यकर्ते येले मराठे त्यांचे जर काम पहिले तर कळूनच येता की मैत्री तर ती खंयच नसली. खंयच नशी. संभाजी महाराजांचे पूर्ण काळ नंतर पेशवाईचा काळ पहिला. आता या सगळ्या कालच्या व्हिडिओन प्रमुखतः जी नावं आयली ती खुबश्या पुस्तकांची नावं आयली, खुबश्या पुस्तकांची. आता जाता कितें सादारण गोंयकार ही पुस्तकां वाचपाक वचना, ताका पुस्तकांचे नाव खबर नासता. एक व्हडल्या इतिहासकाराचें नाव सांगलें, व्हडल्या पुस्तकाचें नाव सांगलें, भितर हें आसा म्हणलें, आमकां एक हें दिसता अरे ना त्या पुस्तकाचें नाव सांगलें आणि उदय बाबाच्या फाटल्यान नक्की लायब्ररी आसता पयलें तर. उदय बाबा आमकां खबर आसा येदो व्हडलो लेखक, येदो व्हडलो वाचन करपी, येदो व्हडलो साहित्यीक. हा तो त्या पुस्तकाचें नाव सांगता, ते पुस्तकाचे प्रती आसता हातीन तेज्या, म्हणजे आमकां दिसता की तें खरेंच म्हणून. जर आज गोंयकारांक खरेंच पुस्तकां वाचपाक जाय शिवाजी महाराजांची जाल्यार अशी किती पुस्तकां तुमी सजेस्ट करतली की ती वाचची? हे रेफरन्स बूक असतात, संदर्भ ग्रंथ. आता ते बाजारान तुमकां मेळचे ना, आउट ऑफ प्रिंट असा, परंतु खंयच्या लायब्ररीन मराठा पिसुल्लेकर संदर्भ पोर्तुगीज गुगलार मेळटा, इंग्लिश वर्जन तेजो गुगलार मेळटा. आसा ते एस.आर. आमच्या काकोडकरांनी पी.आर. काकोडकरांनी त्याचे इंग्लिश ट्रान्सलेट केलेले असा. परत ट्रान्सलेटेड कॉपी सगळ्यांक व्ह्युअर्सांक सांगता, ट्रान्सलेटेड कॉपी तुमकां एका गुगल सर्चार मेळटा. ती स्कॅन्ड कॉपी ऑनलायन फ्री अवेलेबल आसा. तुम्ही सर्च केल्यार पोर्तुगीज मराठा संबंध बाय पिसुल्लेकर तुमकां पीडीएफ येतले, साद्या भाशेन आसा, इंग्लिशीन आसा, सगळे तुम्ही संदर्भ वाचपाक आयकतले. दुसरे सशम देसायांचे शिवशाही पोर्तुगीज कागदपत्र हे आसा. ह्याच्यान खूप बऱ्या तरेन शिवाजी महाराजांचे गोंयान राज्य कशें आसले, आरमारा विशयीचे पण पत्र असतात. शिवाजी महाराजांचे अधिकारी कोण कोण आणि खंय आशिल्ले, त्यांनी सीमेवर पोर्तुगीजांचे आणि यांच्या ज्या जातले झगडी गोंयकारांचे, म्हणजे आता फोंड्याचो अधिकारी धर्माजी नागनाथ, फोंड्याची खंय पोर्तुगीजांक हे लागता, तर कुंडई भोम हो परिसरात त्या हेच्यान ज्या काही तक्रारी फोंड्याच्या नागरिकांच्या असल्यो त्याच्या खातीर धर्माजी नागनाथान कितें केलेले आसा. डिचोलीचो आनंद सभादार नारो नरसो काळे म्हणून आसा की त्याने शिरगावच्या देऊ कामतीक कसो न्याय दिला काय, हे खूपशे आसा. तर शिवाजी महाराजांचे अधिकारी खंय, शिवाजी महाराजांचो खंय कारभार आसलो, आणि आम्ही जायती बुकां वाचल्यात. आणि हे दोन्ही म्हाका खूप हांसपाक येता. सशम देसाई पिसुर्लेकर दोग जाणांचे, आणि आनीक दोग जाणांची नावं घेतला, बाबासाहेब पुरंदर यांचे. बाबासाहेब पुरंदर यांच्या बुकान सुद्धा शिवाजी महाराजांचे गोयचे राज्य त्यांच्या ह्याच्याविषयी खूपशे आसा. बाबासाहेबांनी जायती व्याख्यानं दिलेली असतात. इतलेच ना, जर आता कोणाकडे भाषण असा, जे आमच्या सप्तकोटेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराची सुरुवात ही बाबासाहेबांच्या हस्तुकी झालेली असा. त्यावेळेर बाबासाहेबांनी पोर्तुगीज आणि मराठी आणि शिवाजी महाराजांविषयी काय पोर्तुगीजांक कितें दिसतले, पोर्तुगीजांक कसले भंय येतले, हे सारखे व्याख्यान दिलेले आसा आणि संदर्भासह दिलेले आसा. अशी आसा. युट्यूबार म्हाका दिसता बाबासाहेब पुरंदरेंची व्याख्यानां आसात, निनाद बेर्डेकरांची आसा. निनाद बेर्डेकरांची व्याख्यानां तर ते म्हणटा की शिवाजी महाराजांची स्वारी ही गोंय मुक्त करपाक आणि पोर्तुगीजांच्या छळा पासून मुक्त करपाकूच आसलेली म्हणून सगळे ठामपणे ते सांगतात. होय. आणि सेतू माधवराव पगडींचे नाव घेतला. तर सेतू माधवराव पगडी हे फारसी भाषेचे अभ्यासक, आणि त्यांनी मुघलांच्या फारसी पत्रावयर सगळो त्यांचा अभ्यास असा. हांवें आता जायते माझ्याकडे जितले आसा समग्र सेतू माधवराव पगडी, त्यांच्या हेज्यान त्यांनी पोर्तुगीज आणि गोवा हेज्यावर केन्नाच त्यांनी अभ्यास उलोवन ना किंवा बरोवन ना, पण एक नाव घेतलं सेतू माधवराव पगडी. भाषण आपले भारत असले सेतू माधवराव पगडी. परंतु जसे पिसुर्लेकरांनी मोगल इतिहासावर काय बरयलेले ना, प्रत्येक इतिहासकार तसं एका तसं पोर्तुगीज यांच्यावर, म्हणजे आमचे सशम देसाय, पांडुरंग सकाराम पिसुर्लेकर यांनी जे बरयलेले आसा
ते त्या पोर्तुगीजांच्या हेच्या बरयलेले आसा. पण नांवां घेतली लोकांक एक हे जाता. पण हो कित्याक की ह्या आमी ज्या मनशाकडे जाणत्या मनशाकडे ज्या आदरान पळयता आणि तो मनीस अशें काय कोणच वाचिना आपुणूच वाचता आणि कित्याक ही जर सांगल्यार बुकां की कोण वाचपाक जायना खोलायन. बरोबर. म्हणजे आता एक पळय ना, पिसुर्लेकरांचें नांव घेवन पिसुर्लेकरांच्या बुकाचें नांव घेवन जाय तितली म्हायती गोवा आणि शिवाजी महाराजांची आसतना तो मनीस असो उलयता. बरोबर बरोबर. व्हडली दुर्दैव आमचें तें. तेच आणि ह्याच्या खातीर कितें जाता सांगता की ह्या मनशांनी इतर दुसऱ्या विशयार उलयलेले हे खरेंच खरें आसतलें. बरोबर बरोबर. खरें तर त्यांचें लिखाण बरें आसा. व्हडले घर बरयला तुमी. त्यांचे वडील लक्ष्मीकांत बेंब्रेंचो इतलें लेखन आसा गोंयच्या संदर्भान. तो साहित्या विशयी त्यांचें आमकां कांयच येना. कोंकणीचेर भितर काम केलां. पण इतिहास सांगतना किंवा इतिहासा बद्दल बरोवंक ना आय थिंक तेमी कांय, बट सांगतना ते एक पार्शियलिटी अशें वागतात. कित्याक वागतात खबर ना. पुस्तक वाचपाक तेंचे कडेन चूक जाला काय तेंची प्रती जुनी जाला, गळा काय कितें जाला तें कळना. पण आमच्या सगळ्या गोंयकार जे शिवप्रेमी सोडा, इतिहास प्रेमी म्हणून आमी एक मागणी करतात. उदय बाब तुमी एकदां परत वाचन करचें. बरे पद्दतीन वाचन करचें. तुमी एक बरे व्हडले साहित्यीक हेजेर एक तुमचो पुस्तक सुद्दां येयल्यार जाता म्हाका दिसता. आनी गोंयान खुबशें काम आसा. पूण इतिहास सांगता आसतना फक्त हितून एक पार्शियल भावना मनान दवरनाकात तुमी. आणि कारण हो मागीर प्रॉब्लेम क्रिएट्स करतले. मागीर ते सगळे गोश्टी सगळ्यो जातात. तर म्हाका दिसता इतलेच मुद्दे थांबोवया. पण एक रिक्वेस्ट तुमकां एक की जो इतिहास तुमी सांगतात तो इतिहास खरेंच तें पुस्तक वाचा. त्या पुस्तकाचें फक्त नांव सांगून तेजें फक्त प्रस्तावना वाचून तें सांगनाकात. तो तें पुस्तक खरेंच सारकें मना बसून वाचा आणि इतिहास सांगा. धन्यवाद.